महिने सारखं सोबत राहिलोय ना, तर थोडं आहेत, भरपूर काही खरेदी केलेली आहे. नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही पाहू शकता माझ्या बाजूला मॅडम बसलेले आहेत नेहमीप्रमाणे. आणि आज सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केलेला आहे 6:30 वाजता. त्याचं कारण आहे की आज आमच्या छुटकीची शाळेचा पहिला दिवस आहे. आजपासून स्टेट बोर्डची आज शाळा सुरू होत आहे. त्यामुळे आमच्या छुटकीची आज शाळा सुरू होत आहे. ती तयार झालेली आहे, नवीन ड्रेस, नवीन सगळ्या गोष्टी हे करून नाही का. तर तुम्हाला ती दाखवेल ना. हे बघा आली. कसं वाटतंय आज? बघा म्हणजे 3 महिने तिला घरी राहून एवढी घरी राहायची सवय झाली. म्हणजे रिलॅक्स राहणं, 9 पर्यंत झोपणं, आरामात सगळ्या गोष्टी. आणि आज ज्या वेळेला तिला 5:30 पावणे 6ला ती उठली, कारण की 3-4 दिवस टायमिंग जो आहे तो सकाळी लवकर असणार आहे. तर त्यामुळे ती आज एवढ्या सकाळी लवकर उठली, तर तिला एवढं वेगळं फील होत आहे ना. म्हणजे घरी आरामात जे राहायला भेटायचं, आता ते लवकर घाईमध्ये स्कूलमध्ये जावं लागणार आहे. समोर सगळ्या भावना टीव्ही वगैरे आईलाच काही माहित नसणार आहे. आहेत. सगळ्या भावना आईलाच माहित आहेत, मुलीला तर काहीच माहित नाही. ती अशी चुपचाप चिडीचूप बसलेली आहे. कसं वाटायले तुला? कसं छान. का शाळेत जायचं काय वाटायले सांग. असं कसं बोर होईल? मी येऊ का? शाळा सुरू झाल्यानंतर म्हणाल की घरी बोर होईल. मम्मीला घेऊन जा शाळेमध्ये जाय. येऊ? तर आता वेळ नाही. अरे ते थोड्या वेळासाठी आहे. एकदा तिचे मैत्रिणी वगैरे भेटल्या की कसं काय केलं 3 महिने, कसं काय केलं ग? 3 महिने काय केलं सांगशील ना? मामाच्या लग्नात गेलो, फिरलो. मला हॉलिडे होमवर्क पण नाही झाला. केलाच नाही. मी अर्धा केला. काय केलं? अर्धा राहिलाय. म्हणजे टेबल्स वाला नाही, मी दाखवू शकते. तिनं टेबल्स केले, पण बाकीच राहिले. बरं, आता आवर की आता बॅग घे, आता पाण्याची बॉटल ही. तर आता हिला शाळेत नेऊन सोडून येत होतो आम्ही. बाय शाहू. तर मित्रांनो, आपला व्लॉग सकाळी सुरू झालेला आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. मी जस्ट थोड्या वेळापासून आधी ऑफिसमधून आलेलो आहे. आणि आज तुम्ही बघितलंच की श्राऊच्या आज शाळेचा पहिला दिवस होता. आम्ही दोघं मस्त तिला आज शाळेमध्ये नेऊन सोडलो होतं. शाळेतून आल्यानंतर तिनं आज मस्त घरी आराम केलेला आहे. आणि टी व्ही आम्ही आजपासून बंद करण्याचा खूप मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ती थोडीशी नाराज आहे. पण असो, आता संध्याकाळची वेळ झाली आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत डीमार्टमध्ये. आणि डीमार्टमध्ये आपल्यासोबत कोण कोण येत आहे ते मी तुम्हाला सर्वांना दाखवतो. बघा, मॅडम एकदम रेडी झालेल्या आहेत. आता डीमार्टमध्ये आपल्याला जायचं आहे आणि घरासाठी लागणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत आपल्याला घ्यायच्या आहेत, आणायच्या आहेत तिकडून. श्राऊ आता तिचं आवरून येतच आहे. तर आपल्याला घरापासून जवळच आहे आपला डीमार्ट. तर तिथे जाऊन आम्हाला किराणा सामान आणायचं आहे. डीमार्टमध्ये काय आपल्याला शूट करू देत नाहीत. हो, आपण छोटे, मला वाटतं जरा छोटे रील स्टार आहेत, छोटे इन्फ्लुएन्सर आहेत, त्यामुळे आपल्याला करू देत नाहीत. हो का? बरं, आता आम्ही जातो आणि मग बघू. तिथं आपल्याला काय शूट करू देणार नाहीत. मग काय आम्ही सामान खरेदी केले ते तुमच्यासोबत शेअर करू, दाखवू आम्ही. आज आपला शाळेचा पहिला दिवस असलेले जे कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता तुम्हाला आता या ठिकाणी दिसत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपण त्याच्या भावना, आपण त्याच्या ज्या एक्सप्रेशन्स आहेत आजच्या दिवसभराचे, ते कसा गेला तिचा शाळेचा पहिला दिवस, आपण तिच्याकडून ऐकूया. तर सांगा तुम्ही, तुम्हाला कसं वाटलं आज शाळेमध्ये जाऊन? छान वाटलं. थोडं अलीकडे दे या. तर सांगा तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. बोर झालं? टीव्ही बंद केल्यामुळे बोर झाले आहे. मला माहितीये, मला म्हणजे आपल्या ज्या आपण सगळे आई असतो, आपल्याला असं वाटतंय काय माहित, फर्स्ट डे आहे तर मुलांना आपली किती काळजी म्हणजे आठवण येईल. आपल्याला सगळं काही वाटत असतंय, कसं करतील, काय करतील. तसं काही नाही. हिनं 1 मिनिटासाठी सुद्धा मला मिस केलं नाही. बरोबर आहे ना? तुला मिस करेल का शाळेमध्ये गेल्यानंतर मॅडमचं बोर्डावर लिहिलेलं सगळं ते बघत बसाल?
आता 3 महिने सारखं सोबत राहिलोय ना, तर थोडं तरी आईला मिस करायला पाहिजे. आई किती miss करत घरी आल्यानंतर मिस केले तिने टीव्हीला. सवय पाड लवकर टीव्हीला आता मिस एवढी करायची. सवय लागलेली सुट्ट्यांमध्ये टीव्ही पाहण्याची, आणि यांनी आता आजपासून टीव्ही बऱ्यापैकी बंदच केली. बरं चला आता आपण जाऊया डीमार्टला. हो, चला. तर मित्रांनो, आता आमची डीमार्ट मधली खरेदी पूर्ण झालेली आहे. हे बघा, हे डीमार्टचं नाही का पार्किंग एरिया आहे. आणि हे बघा, सामान खरेदी करून आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. भरपूर काही खरेदी केलेली आहे. तर आता आम्ही डीमार्ट मधून घरी आलेलो आहोत. खूप सारी खरेदी केलेली आहे आणि काही सामान जे आहे ते तुम्हाला आता बायको दाखवणार आहे. तर त्यामध्ये श्रावसाठी आम्ही काही खरेदी केलेली आहे. त्यासाठी अशा मी दिसते का? हो दिसते ना. ओके. तर श्रावसाठी काय ह्या ना तिच्यासाठी पॅन्ट आणल्यात. डीमार्ट मध्ये खरंच छान भेटतात. हो ना. तर हे तिच्यासाठी 2 पॅन्ट आणल्यात. बाकी टी शर्ट्स वगैरे आणले. हो, आणि 2-3 टी शर्ट आणल्यात. आणि आमचा आणि माझा फेवरेट ड्रेस आणलाय, तो म्हणजे गाऊन. हा, गाऊन गाऊन हो. तर हा असा आहे बरं का. हो, छान आहे हा. आणि आमचा डोसे बनवायचा तवा खराब झालेला होता, हो. पॅन. तर आम्ही आणि सध्या कसं, तो पण आणलेला आहे. हो, सध्या काही पण बनवायचं असेल तर पॅनचं तव्याचं काम पडायला लागले. आणि जो माझा आहे ऑलरेडी डोस्यांचा तवा, तो खूप खराब झालाय. त्यामुळं मग हा एक तवा आणला डीमार्ट मध्ये. छान भेटलाय. बर, चला मग इकडे बघा. बाकी काही नाही, तिच्यासाठी आपले पण जे, आणलेल्या काही गोष्टी. बाकी आपलं जे महिन्याभर प्रत्येकाच्या घरी जे ग्रोसरीचं सामान येते तेच सगळं काय आणले. वेगळं असं काही नाही आणलेलं, तेच आणले. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.